नमस्ते, मी अश्विनी सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता चैत्र महिन्यात आमची यात्रा असते, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती झाली सिद्धनाथाची। तर सगळ्या घरोघरून आमच्या इथं ना आता सगळ्यांच्या दारात तुम्हाला पसारा आणि यात्रेची साफसफाई करताना दिसणार। सगळे सकाळचे 6:30 वाजले होते। सैपरीचा आधी डबा वगैरे आवरलं, त्यांच्या डब्याला आज सुशीला बनवला होता। संध्याकाळच विचारून घेते म्हणजे डोक्याला टेन्शन नको। माझ्या दोघींचं सगळं आवरलं होतं, फक्त माझी आंघोळ तेवढी झाली नव्हती बघा। म्हटलं आंघोळ करायच्या अगोदर जे काय आपलं आता बेडरूम साफसफाई करायची आहे ना, तिथलं काही प्राथमिक कामं करून घ्यावं। जसं की बघा, तर लेंटेल वरती बरंच असं साहित्य आहे, तुम्हाला मी कालच बोलले होते। शेतकऱ्याचं घर म्हटलं की बोलायला नको, आणि घरात जुनी माणसं असले का नाही तर अशा काही वस्तू असतात बिन लागायच्या, पण ते इतके जपून ठेवतात ना, ते त्यांच्यात तो निम्मळ जीव गुंतलेला असतो। तुम्ही कितीही जरी काय केलं, दरवर्षी त्याला घासून पुसून चकाचक करून ठेवलं की त्यांचं मन अगदी समाधान होतं। तर बघा तुम्ही, बरेच जणांच्या घरी असं काही काही साहित्य असेल बघा, जुना हंडा म्हणा, बंब म्हणा। बंब मी आधी वापरत होते, पण आता नाही मी बंब वापरत। किती इनमिन आम्ही 4-5 लोक असतो, तर पातेल्यामध्ये पटकन होऊन जाते। तर आधी कसं एकत्र कुटुंब पद्धती असायची ना, तर बंब खरंच खूप उपयोगाला म्हणजे उपयोगी येतच होता। जसं की आम्ही लहान असताना बघा, तर आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ, माझे आई वडील, माझी आजी, चुलता चुलती सगळे एकत्र राहत होतो, आणि बंबामध्ये पाणी, मला ते आठवते। आमच्या अण्णा ना असे मोठे मोठे लाकडच ना असं फोडून एकदाच ठेवायचे। 1-2 जरी ढलपी घातलं ना, किमान 3-4 जणांचं तर पाणी अगदी कडक असं तापून जायचं। आणि आम्ही ना जे उठेल ते खाली जाळी असायची बघा, तर त्याचं राख खाली ओढायचं, परत खूप छान असं त्या कोळशावरती पाणी तापलं जायचं। तर सकाळ सकाळी माझं हे सगळं काम काढायचं चालू आहे। जसं की बघा, हे पण मळ्याला जाणार होते ना 6:30लाच, तर ह्याने आले 6 वाजता घरी। तर रात्रभर झोपायला तिथंच असतात ना, तर आपलं धान्याची पण थोडीफार राखण करावी लागते। समजा एखादं जनावर जर सुटून आलं, किंवा आता चोरांची पण संख्या वाढली, चोरांचं पण तुम्हाला सांगते, काम नको करायला, काय नको, दुसऱ्यांचं जे काय उत्पादन केलेलं असतं। जसं की बघा, आमच्या जेव्हा डाळिंब होते ना बागेत, तर डाळिंब चोराला एकदा आलते चोर। तर आमच्या शेजारची तर डाळिंब घेऊनच गेली होती, अर्धी बाग मोकळी केली होती। तेव्हापासून मग आम्ही काय करतो, जेव्हा शेतामध्ये धान्य वगैरे वाळवतो, जास्त प्रमाणात जर असेल, जास्तीत जास्त मकाच आम्ही वाळवतो, बाकीचं जे काही घरी, तर हे जातातच तिथं झोपायला, आणि खरंच ते गरजेचं पण आहे। आणि परत हे लगेच जाणार येतं ना, फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन परत म्हटलं आता पटकन ह्यांच्याकडनं जे काय वजन साहित्य आहे ते खाली ठेवावं। जर हे प्लास्टिकच्या बादल्यामध्ये वगैरे आम्ही काय करतो, बियाणे वगैरे ठेवतो, अगदी व्यवस्थित राहतं। जसं की मूग मटकी वगैरे असतं ना, तर आई काय करतात, राख चाळून घेतात अगदी बारीक, आणि राखेमध्ये मूग मटकी ठेवतात। आपलं खायचं पण मूग बरं का, जे काय लागतं तेवढं मी ठेवते खाली, बाकीचं ठेवते वर, तर त्याला कीड वगैरे काही लागत नाही। तर ह्या ज्या किटल्या वगैरे आहेत त्या आधी आपल्या जनावर भरपूर होते। आणि देवपूजा पण आज ना देवांना चांगलं आज घासून आंघोळ घातलेली आहे, कारण ते पण सांगते तुम्हाला, आता आंघोळ घातले ना छान घासून, तर मी किमान एक 4-5 दिवस तर देवांना असं घासून आंघोळ घालणार नाही, फक्त धुवून ठेवणार। कारण की आता यात्रेची कामं इतकी वाढलेत ना, तर त्यामुळं, आणि देवपूजा असे घासून दररोजच्या दररोज चकाचक करायचं म्हटलं तर 1 तास 2 तास तरी जातं। तर बघा, जे काय आता गादी जेंट्स वगैरे होते ते उन्हाला बाहेर लावून घेतलं यांच्याकडनं, आणि गादीचे कवर, जेंट्सचे कवर, रूम मधलं जिथे आपण भांडे वगैरे ठेवत होतो तिथला पडदा, ते सगळं भिजवायचं माझं काम चालू आहे। आणि दररोजचे कपडे, तर असं थोडंसं नियोजन लावलं की होऊन जाते काम। लागलंच एका बाजूला मी चूल पण पेटवून घेतलंय, स्वयंपाकाची पण तयारी। बघा, चुलीला ना पोतरा द्या असं मला एक कमेंट आली होती। आता मी चूल अगदी सिंपल असं सिमेंटची ठेवली आहे, ह्याला पोतारा एवढं काय देता येत नाही, आणि व्यवस्थित पण बसत नाही। आणि संध्याकाळी पण बरेच मी असे कपडे धुतले होते, जे काय धुतलेले कपडे नव्हते परीचे आणि सईचे, ते कपडे पूर्ण वाळून गेलेले होते, आणि ते आधी सगळे कपडे काढून ठेवावं म्हटलं। काय होते, आता ऊन पडायला लागले, सकाळचे 8:30 वाजलेत, पण बघू शकता अगदी कडक असं ऊन पडलेलं आहे। आणि जे काही भांडी मी काढली होती वरची, ती घासल्याशिवाय आम्ही बिलकुल ठेवत नाही। एकीकडे ना स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे, कणिक वगैरे मळायचं। तर पर्ण मला शाळेत जाताना सांगितलं होते की दोडक्याचा रस्सा कर, मीडियम तिखट, जास्त तिखट पण नाही आणि सप्पक पण नाही।
अशा पद्धतीचा दोडका आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. मी तर अगदी भाकरीत चुरून खाते. आणि त्यात अक्का द्यायला तर 7-8च आंबे दिली होती आंबट, आणि एक 5-6 कलमी होती. तरीही दररोज न चुकता कैरीची चटणी होते. मी आजच दाखवले, परत तुम्ही बोलचाल ताई रोजच कैरीची चटणी करते का, पण इतकी आवडायला लागले ना तोंडीला लावायला. आणि जेवण पण जातं उन्हाळ्यामध्ये. एकतर उन्हाळ्यामध्ये जेवण करावं असं वाटत नाही, आणि त्यात असं काहीतरी आंबट असेल तर खूप भारी वाटते. ताक पण बनवून घ्यावं म्हटलं, कारण काय होतंय नेमकं भांडी घासायच्या वेळेस, कारण की किचन जेव्हा काढते किंवा मोठे हातरून पांघरून जेव्हा धुवायला काढेल त्यावेळेस खूप दमून जातं, आणि अशी जी कामं आहेत ना ते कामं होऊन जात नाहीत. जसे की ताक करणं वगैरे. म्हटलं चला ताक साय साठले तर एक 2-3 दिवसाचं म्हणजे काम आत्ताच करून घ्यावं. भरपूर असं लोणी पण साठले गेलेले, तर सुशीला थोडासा राहिलं होता. म्हटलं आता आईंना द्यावं नाश्त्यासाठी, कारण की काल आईंची एकादश पण होती ना, तर आईंना पण भूक लागली असेल, तर थोडंफार ना हलकं हलकं गरम करून आईंना खायला पण दिलं. आणि सुशीला सईपरीचं अगदी फेवरेट असं आहे, आणि ह्यांना सुशीला अजिबात आवडत नाही, त्यामुळं ना ह्यांना मी करतच नाही. आणि दोडक्याचा रस्सा बघू शकता कोळशाच्या शेगडीवरती ठेवलेले, अगदी मंद आचेवरती व्यवस्थित शिजतो. तर स्वयंपाक झाल्यानंतर लगेच कपडे धुवून घेतली. हे बघा कपडे पण धुतल्यानंतर जे काय गेल्या वर्षीचं कैरीचं लोणचं आहे ना, तर थोडंफार राहिलेलं गाळ असतं ना, त्या लोणच्यानं माझं आणि आईचं पितळेची भांडी धुवायचं चाललंय. तर आईनं किती जरी बोललं तर त्यांचं जीव गुंतलेलं असते, तुम्हाला काय सांगू जुन्या भांड्यामध्ये. तर आईच्या पद्धतीनं घासायचं चालू आहे. तर कैरीच्या लोणचं जे असतं ना खराब, त्यांना धुवायचं आणि पटकन आपलं साबण लावून जरी धुतलं, कपड्याचं साबण किंवा भांड्याच्या साबणानं, अगदी चकाचक असे पितळेचे परत तांब्याचे भांडे निघतात, आणि डाग सुद्धा पडत नाही. फक्त इतकंच काळजी घ्यायचं, पालतं ठेवायचं नाही ते भांडं. तर इथं आमचं दोघीचं पटापट आणि इतकं चेष्टा मस्करी आमचं गप्पा मारायचं चालू असते. त्यामुळं कधी काम होतंय आणि कधी नाही हे कळत सुद्धा नाही. इतकंच तुम्हाला एक सांगते गंमत, जेव्हा मी हे भांडं घासत होते ना, इतकं भारी सुगंध ह्या लोणच्याचं येत होतं ना, तोंडाला पाणी सुटत होतं. तर लोणचं हाय चांगलं. सकाळचे बघा 10 वाजलेत, तर म्हटलं आता चला तर सगळं आवराला घेऊया. तुम्ही म्हणताल अश्विनी मोठी खूप टिकली लावले, तर टिकली कुठे ठेवल्या काय कळना, आणि काल थोडं साफसफाई केली ना त्यामुळं, आणि तशी संपल्या 1-2 टिकले असतेला. तर बघू आता परला सांगूया. तर बघा आधी काय केलं माहितीये का, सगळं बेड वगैरे झटकून ह्याच्यावरती ना एक बेडशीट अंतरले, आणि मशीन वगैरे सगळं झाकून घेतलंय. आणि आता बघा हे सगळं फोटो वगैरे सगळं काढायचं आहे, आणि बरंच असं काम आहे. पूर्ण एक दिवस जातो. घर स्वच्छ आहे, स्वच्छ मनाला स्वच्छ. घर स्वच्छ नसतं कधी. खालचं आपण सगळं क्लिनिंग करतो, दररोज जाळ्या जळमट तर झालेले असतातच, ते तर काढतोच. पण इतकं जबरदस्त यात्रेमध्ये निघते ना घाण घरातली. खरंच यात्रा दसरा ह्यामुळे आपले घर एकदम ना स्वच्छ असं राहते. तर बाहेर बघा सगळं उन्हाला टाकलंय, आणि हे असं घातलंय पितळाचं ह्याचं त्याची भांडी, आणि बियाणं ठेवायचे असतात म्हणजे बादल्या लागतातच. आणि थोड्या वेळानं म्हणजे 4-5 तास मी सगळं ना गादी वगैरे त्याला थोडंसं लाकडाचा दणका द्यायचं, म्हणजे पूर्ण आपले घाण निघून जाते ह्याच्यावरची. आता बघा ट्रायपॉड वगैरे लावायच्या काय भानगडीत पडत नाही, कारण की आता बघा मी आहे आता घरात एकटी, त्यामुळं नकोच रिस्क घ्यायला. कारण की खाली उतरायचं, वर चढायचं, आणि हे सगळं खाली करून घेतले. कपाटात तर काल सगळं स्वच्छ केले. आधी हे सगळे फोटो वगैरे काढून घेते, आणि काल कपाटावरचं साहित्य सगळं काढलंय मी, आणि सुई दोऱ्याचे डबे वगैरे इथं ठेवते असते मी. हे सुई दोऱ्याचे डबे, दाढीचा डबा, हे असे सगळे ना डबे मी कालच हे मोकळं करून घासून घेतले. सोपं पडतंय, तर ह्याला कलर लागले, हे काही निघत नाही. स्वच्छ असं सगळं मी घासून घेतले. सुई दोऱ्याचे डबे सुद्धा सगळं साफसफाई झाली, भरून घ्यायचं. आणि मला ना वरती चढायचंय. हे बघा सईपरी ह्यानी कोणच नाही आहे. ट्रायपॉड लावा, परत बंद करला खाली उतरा, आणि रियालिटी सांगायला काय आपल्या ताई लोकांना काही हरकत नाही. त्यामुळं मी आधी ना हे सगळं ना वरचं पूर्ण साफसफाई करून घेणार आहे. सगळं साहित्य मला अजून खाली काढायचंय. निम्मा अर्ध काढले, निम्मा अर्ध नाही. सगळं महालक्ष्मीचं सामान आहे आता वरती. हे बघा सगळं महालक्ष्मीचं घासायचं सगळं बाहेर नेलंय. तर ही मंकी फॅन हे सगळं क्लिअर करायचं आहे. सगळ्यात आधी फोटो काढून घेते, आणि हे लहानपणीची सई आहे. जेव्हा आम्ही पुण्यात राहिलो होतो ना नकटा बिबा, त्यावेळेस आम्ही हिचा फोटो काढलेला आहे आयडेंटिटी सईचा. आणि हे गेल्या वर्षी परीनं फ्रेम करून असं बर्थडेला दिलं होतं, तर मी इथं लावले. तर हे पण सगळं इथलं खाली केलंय. आणि हे स्माइली बर्थडे जेव्हा करतो ना त्यावेळेस सेलिब्रेशनला देतात ना ते काय
स्माइली वगैरे पडलेलं असतं ना त्या ह्याच्यात, तर पण असं उपयोग केलाय. तर मी असं डेकोरेशनला लावलंय. चला, बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा कामाला लागते. तर हे बघा, काल सगळं पडदा क्लीन स्वच्छ धुवून घेतला होता. 4-5 वाजता काढलं होतं आणि मगाशी कसं दिसत होतं आणि कसं दिसत होतं हे बघा. तर बरोबर बघा 12:30 वाजत आले. तर एवढं क्लीन सगळं झालंय. सगळं आता फोटो लावून घ्यायचे आणि खालचं हे सगळं झाडून घ्यायचं. मी ह्या खोलीत फिरते आणि त्या खोलीत जाऊन कचरा करले पोरी. काय पोरे हा, म्हणून तुम्ही नसताना सगळी कामं तुम्ही नसताना कामं पटापटा होते ते. काय बघत्या साफसफाई करलेला आणि एकदम ना बरं दिसतंय, क्लीन दिसतंय. तर फॅन वगैरे सगळं पुसून घेतलंय पूर्ण क्लीन. आणि हे सगळं आता खालचं क्लीन करून घ्यायचं. ड्रेसिंग टेबल हे सगळं आता आणायचं आणि सगळ्यात आधी हे सगळं झाडून घ्यायचं. हे बघा कचरा किती, सईचं नाव लिहिलं तर पण दिसते. काय सोनू, इतकं कचरा आहे, दिसतंय काय ग? सौम्या नाव घ्यायचंय. सौम्या, चला जेवण करा. चला जेवण करा. चला कोट्यात आले ब्लॉग अपलोड करायला, त्याशिवाय रेंज येत नाही घरात. मग तसंच यांचं चारा पाणी पण होऊन जाते. जायजोय बाहेर गेलं लगेच. तर बर्फाचा गोळा आलाय. तर आपले आलेगावातलेच आहेत काका, ओळखीचे आहेत. तर म्हटलं मला पण घ्या, जेवण अजून व्हायचंय. आजी नको म्हटली काय बाबांना? मला हाय मला. हे बघा उन्हाळा. हे जेवली का तू? दीदी जेवली का म्हटलं? काय झालं? काय झालं मला ग? तरी पण विचार आजी अजून येतात. बघा असं दही घातलेला बर्फाचा गोळा 1 नंबर लागतो. तर इथेच बसून निवांत खाणार अपलोड होईपर्यंत. निवून लागेल तसं ना. हे बघा गादी आपले फुगायला लागले, म्हणजे आतली जी डस्ट असते ना ती फटकी मारलं की निघून जाते. तर आपलं घरचं खोबरं घातले तसंच वाळायला. आणि घर तर आलंयच कलरला, पण थोडंफार जे काय डाग होते ना तर अगदी अंतराळे हातानं असं काढले. कारण की शेवटी हे प्लाऊड आहे. तर निघाले क्लीन आपलं पूर्ण. फक्त इतकं कचरा वगैरे भरायचं राहिलं, जेवण करायचंय. गंगड दिली होती ना, तर म्हटलं कापा 2-3 खातील तेवढं खातील. एवढे खराब होतील. राहिलेलं गंगू संगूला घालायचं. त्यांना पौष्टिक खाऊ दे घेऊन आणायचं घर. जेवढं पाहिजे तेवढं खायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं. अजून फ्रीज मध्ये 4-5 ठेवले परत गारवायला. जेवण झाल्यानंतर एक अर्धा तास रेस्ट केलं. कारण की बघा एक तर उन्हाळा आणि पोट भरून जेवल्यानंतर थोडंसं एकदम उचमळल्यासारखं होतं ना. थोडंसं जरी वाकलं तरी बघा तुम्ही, मला तर तसं होतंय. तर हे पण वरडत होते, आई पण वरडत होते, एकसारखं काम नको करू अश्विनी. तर इथं लेकरांनी बघा लस्सी आणून दिले मला. तर बरोबर बघा 1ला ब्लॉग टाकते, 1:30 वाजता जेवण होते. तर 2-2:15 पर्यंत थोडंसं पडली होती. तिथून परिणय लस्सी आणली. म्हणलं चला लेकराने आटले तर पिऊन टाकावं. अगदी शांतपणे बसून पिली मी. तसंच डोक्यात विचार चालू असते की कुठनं काय काढावं आणि काय नाही. त्यात माझं ह्यांचं थोडंसं लागलं होतं. काय लागलं होतं ते तुम्हाला सांगते की अश्विनी तू वरती लेंटेलवरती चढू नको, लेंटेलवरती पण चढू नको म्हणतायत, खुर्चीवरून चढून पण काय काढू नको म्हणतायत. मग मी काढू तर कसं ना सगळा पसारा, हा एक मला प्रश्न. म्हणलं आता ह्यांचं तर चालू असणारच आहे. तोपर्यंत सोप्यावरची कवर, परत गादीचं कवर, बेडशीट, ज्या रूम मधलं मी साफसफाई करते ना त्या रूम मधलं जे काय आहे ते सगळं ना त्या दिवशी धुवायला काढायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचं, असं नियोजन असते माझं. बरेच ताई म्हणते ते की तू सोप्याचं कवर नवीन घे, सोफा नवीन घेत आहे. तुम्हाला सांगू का, एक तर सध्या तसं काही बजेट नाही आहे. तर सोफा खरंच एक 80-50% तर खराब झालेला आहे. चालतंय तवर चालवायचं. आणि जेव्हा परी तर लागलीच माझ्या मागं आई. तर हळूहळू जे काय वस्तू नाही तर ते हळूहळू घेऊ. आणि बरेच ताईंचा असा प्रश्न होता ताई घराला कलर करून दे. तर कलर करायला खरं सांगू का खूपच असं खर्च येतोय सध्या ना. जे मेन गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी ते घ्यायच्या, पण ते पण दमाने घ्यायच्या. जसं की बघा फ्रीज असो,
किंवा सोफा असो, मग त्याच्यानंतर कलर चालते तर चालूया. बाकीच्या सगळ्या रूम मधला कलर चांगले, फक्त हॉलमधलं थोडंसं एका भिंतीचं डॅमेज झालं. इतकं काय म्हणजे का झालं ते सांगते. तर 5-6 वर्षापूर्वी एका साईडनं ना आपलं घर पाजरत होतं, त्यामुळे ते कलर गेले आणि आम्ही त्यावेळेस IPS पण आणखीन एकदा करून घेतलंय ना, तर बरंच खर्च आला त्यावेळेस. मग ह्यांचं असं म्हणणं असते की अश्विनी सगळं खर्च एकदाच नको काढायला, हळूहळू करूया पण करूया. तर ह्यांचं वरडा की अश्विनी खुर्चीवर बी चढू नको आणि लेंटलवर पण. त्यामुळे हे बघा अगदी रागारागानं सगळं साहित्य मळ्याला जायच्या अगोदर काढून द्यायला लागले. तर कारण की वरचं साहित्य काढायचं म्हटलं की बघा खुर्चीवर बी चढावं लागणार आहे, त्यामुळं हे काढूनच दिले. आणि जे काय फुलदाणे वगैरे आहेत ते दरवेळेस आपण पुसून वगैरे घेतच असते मी, आठवड्यातनं 2-3दा आणि महिन्यातून एकदा थोडंफार पाण्याने असं धुवत पण असते. इतकं काहीच घाण नव्हतं, पण एक मनाला समाधान कुठल्या तर कारणाने एकदम डीप क्लिनिंग असते ना, तसं झालं तरच बरं वाटते आणि अगदी फ्रेश पण वाटतात. तर इतके छान अशी फुलं निघाले होते ना, हे बघा असं वाटतंय की ताजेच फुलं आहेत. तर ह्यांचं काम बघा सगळं वरचं देऊन साहित्य मला झालेलं आहे. तर हे जाणार आहेत आता मळ्याला. त्यावेळेस बघा दुपारचे वाजले होते 3, वारं कावदन आता भरपूर सुटायला लागले ना. मग मका गोळा करायचं एकट्याने म्हटलं की ते काही जोक नाही, खूप वजन असं असतं आणि 5-7 पालावरती असं मका आपली पसरले गेलेले ना. 3ला गोळा करायला लागलं की 6-7 वाजतात ह्यांना. जड म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. आणि एकटं म्हटलं की भरपूर असा अपदा होते आणि दररोज पण आपण गडी घेऊ शकत नाही, पैशाला भरती होते ना. आणि हे बघा बऱ्याच ठिकाणचं मला क्लीन करायचं आहे. जे काय मेन होतं त्यांच्याकडनं करून घेतलं आणि साहित्य लागलंच वरती ठेवून मला लाईटची बोर्ड पट्ट्या हे पुसायचं चालू होतं. तर सई बघा मनाने सगळ्यांना चहा आणून दिली होती. म्हटलं चला, अगदी सुखद असं वाटलं चहा पिल्यानंतर. थोडीफार तरतरी आली. इतकी गरमी आणि इतका त्रास आणि मुलांचं काहीतरी काय प्रश्न विचारायचं चालू होतं. हे आई कधी घेतलंय, ते आई कधी घेतलंय. आणि लहान मुलांना म्हणजे एक आठवण असते, आई आपण गेल्या वर्षी असं केलतो ना, तसं केलतो ना. बरं वाटतंय, पोरं लक्ष देऊन बघतात आणि करतात. हाताखाली पण कामं करत होती. तर एक भिंत माझं स्वच्छता करत करत सगळं ठेवणं चालू आहे. तर तुम्हाला सांगते ह्यातले काही खेळणे आहेत ना, बस येईपर्यंत असं काही काही क्राफ्ट करून ठेवलेलं आहे, ते मी अगदी जपून ठेवलेलं आहे. तर सोफा खुर्च्या सगळं पुसवायचं आहे आणि टिपॉय खाट ना खाट एक ना पट्टी ना पूर्ण स्वच्छ पुसून घेतली. खरंच इतकं फ्रेश वाटत होतं ना. आणि सईपरी पण त्यांचे जे काही पुस्तकं वह्या लागायचं आहे ते ठेवलं आणि जे लागत नाही ते बाजूला ठेवायचं. दोघीचं काम चालू आहे. आता सुट्ट्या लागल्यानंतर कुठल्या पुस्तकं वाचायचं हे त्यांचं ठेवायचं चालू आहे. तर असं आमचं दिवसभराचं साफसफाईचं रुटीन होतं. आणि पोरांची खरंच मला आज खूप मदत झाली, ह्यांची आईंची तर सगळ्यांचीच मदत झाली. परत बरंच अशी कामं झाली आमची संध्याकाळी. तर असं आमचं रुटीन होता.